नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते रोखलेले आहेत. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा नुसता हप्ता रोखला आहे, त्याच्या पाठीमागचे हप्ते आलेले आहेत. असंही झालेलं आहे आणि काहींचा नुसता डिसेंबरचाच हप्ता काय झालेला आहे, बंद पडलेला आहे, थांबलेला आहे. मग ते कशामुळं, मग ज्यांची के-वाय-सी वगैरे चुकली, के-वाय-सी करताखेपी घाई गडबड झाली आणि घाई गडबड झाल्यामुळं मग काय झालेलं आहे, हप्ता स्टॉप करण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता स्टॉप झालेला आहे, ज्यांच्याकडून के-वाय-सीचं काही नकळत चूक झालेली आहे, अशा लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही, घाबरून जायचं नाही. काय करणार नाही, त्यांचे हप्त्याविरत चालूच राहणार आहेत आणि त्यांना हप्ते येणार आहेत. आणि त्यांची आता गाव लेवलला काय झालेली आहे, पडताळणी सुरू झालेली असल्या कारणानं मग तुमची पडताळणी होणार आणि पडताळणी झाल्यानंतर परत तुमचे हप्ते काय होणार आहेत, चालूच राहणार आहेत. असे शासनाचे सक्त आदेश असले कारणानं मग काय तर ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत, मग डिसेंबरचा पडा असेल, नोव्हेंबरचा, कोणाचा ऑक्टोबरचा, कोणाचे 2-2, 3-3 हप्ते काहीचे बंद पडलेले आहेत. के-वाय-सी अभावी आणि के-वाय-सीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी महिलांनी के-वाय-सी केलेली आहे, अशा महिलांची काय केलेली आहे, खूप युद्ध पातळीवर काय व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यामध्ये मग काही महिलांचे बंदही पडू शकतात आणि काही बंद पडलेल्या महिलांनी के-वाय-सी केलेली आहे नाही, के-वाय-सी त्यांचे चालूही होणार आहेत. पण ज्यांचे स्टॉप झालेले आहेत, ज्यांची के-वाय-सी करताखेपी चूक झालेली आहे, त्यांनी अंगणवाडी सेविकाशी काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे तिथं. कारण प्रत्यक्ष पडताळणी काय केलेली आहे, सुरू झालेली आहे. मग ज्यांचे हप्ते बंद असतील त्यांनी आपलं आधार कार्ड, बँक पासबुक आणि एक पेजी फॉर्म आहे, तो काय करायचा आहे, त्यांच्याकडे जमा करायचा आहे. आणि काय चूक वगैरे झाली असेल तर मग ते त्यांच्यामार्फत काय केली जाते, दुरुस्त केली जाते. हे सर्व महिलांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत अशानीच, आणि ज्यांचे हप्ते चालू आहेत अशाने काहीही करायची गरज नाही. ही काविरतपणे चालणारी योजना असल्या कारणानं शासनाने चालू केलेली आहे. एक महिलाला आर्थिक सक्षम करण्यासाठी ही एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय केलेली आहे, आणलेली आहे. पण बऱ्याच महिलांचे के-वाय-सी अभावी हप्ते रोखलेले आहेत ना, त्यांच्यासाठी एक दिलासा बाब आलेली आहे शासनाने. कारण वेळोवेळी के-वाय-सीची मागणी केली होती, परत ही के-वाय-सी करायलाही दिली होती. त्यानंतर बऱ्याच दिवस के-वाय-सीची प्रक्रिया चालली 31 डिसेंबर 2025पर्यंत. त्यानंतर काहींचे चुकी झाल्या, काहींचे हप्ते बंद पडले, त्यासाठी परत काय केली आहे, मागणी केली होती. एडिटिंगचा ऑप्शन द्या, आहे का नाही, बदल करण्याचं, चेंज करण्याचं ऑप्शन द्या, पण शासनाने अद्याप ते दिलेलं नाही. आणि मग अंगणवाडी सेविकेमार्फत काय केलेलं आहे, ह्यांचं व्हेरिफिकेशन होणार, प्रत्यक्ष पडताळणी होणार. आणि मग त्याच्यानंतर घरामध्ये नोकरदार आहे का, का हप्ता बंद पडा आहे, नंतर 4 व्हीलर आहे का, हे का नाही, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, 21 वर्ष ते 65 वर्षाच्या आतमध्ये महिला आहे का, हे सर्व काही गोष्टी काय केल्या जाणार, पाहिल्या जाणार आहेत. आणि मग तिथून पुढं सर्व ज्यांचे बंद पडलेले हप्ते काय होणार आहेत, चालू राहणार आहे. तर हे सर्व काय करायचं आहे, महिलांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यांचे हप्ते बंद पडले असतील त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे काय करायचं आहे, संपर्क करायचा, स्वतःहून जायचं आहे. आपले कागदपत्र काय असतील तर तिथं जमा करायचे आहे. आणि तिथून पुढं मग हप्ते काय होणार आहे, तर चालू राहणार आहे. तर हे सर्व काय करायचं आहे, महिलांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि नंतरच मग तुम्हाला काय होणार आहे, तर हप्ते येणार आहे. तर तुम्ही जर कागदपत्र वगैरे जमा नाही केले तर तुमचे हप्ते काय होणार आहे, तर जागेवर स्टॉप होणार आहे. तर हे सर्व महिलांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं मग ज्यांचे हप्ते बंद पडले असतील त्यांनी काळजी वगैरे करू नका. तात्काळ अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा आणि नंतर मग आपले जे कागदपत्र आहेत ते जमा करा. येणाऱ्या हप्त्याबरोबर तुमचा हप्ता काय होणार आहे, फेब्रुवारीमध्ये हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया होईल. कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या अगोदर पैसे 100% येतील. आणि त्या टायमाला तुम्हाला काय होणार आहे, तर तुमचा हप्ता तुमच्या खात्यावर काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे. ही एक अविरतपणे मोठी योजना आहे आणि भरपूर दिवस चालणारी योजना असल्या कारणानं मग हिच्याकडं दुर्लक्ष न करता हे काय करायचं आहे, आपल्याली चुकलेली के-वाय-सी दुरुस्ती करून घेऊन हप्त्यास पात्र व्हायचं आहे. बऱ्याच महिलांचे काय झालेले आहेत, असे प्रॉब्लेम आलेले आहेत. आणि काहींनी सर्व बरोबर करूनही त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, रोखलेले आहेत, बंद पडलेले आहेत. असल्या या महिलांनी सुद्धा काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकेशी संपर्क करून आपली चूक दुरुस्ती करून घ्यायची आहे. आणि हप्त्यास काय होणार आहे,
तुम्ही मग पात्र होणार आहे. दुरुस्ती केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन, प्रत्यक्ष पडताळणी वगैरे होईल आणि मग नंतरच तुम्हाला हप्त्याची प्रक्रिया काय होणार आहे तुमच्या खात्यावर येणार आहे. धन्यवाद.